कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला खरंच कळत नाहीये, सगळे प्रयत्न करते मी, पण असं का होतंय? खरं तर इतक्या वर्षांनंतर आई आल्यात म्हटल्यावर बाबांनी आईंना एक क्षणही त्यांच्यापासून वेगळं सोडायला नाही पाहिजे, आणि आई तरी त्यांच्यापासून वेगळ्या कशा राहू शकतात काय माहिती। कुठल्याच प्रयत्नांना यश येत नाहीये, पण म्हणून प्रयत्न सोडून नाही चालणार। आई आणि बाबांमधली दरी मी मिटवणारच, मला काहीही करावं लागलं तरी चालेल, कारण मला हे घर एकत्र बघायचंय, हसतं खेळतं बघायचंय। बघितलं अधिपती, शेवटी तुम्ही बाजू कुणाची घेतली? तुमच्या बायकोची। मला माहिती होतं मी तुम्हासनी काय बी बोलले का नाही तर तुम्हासनी खोटच वाटणार, खरं कधी बी वाटत नाही माझं। नाही, बाजू घ्यायचा प्रश्नच नाही, मी जे डोळ्याने बघितलं ते सांगितलं। त्यांचा हेतू काय असतो काय नाही मला चांगलं माहित आहे। हेतू चांगला असेल तिचा, पण तिच्यामुळे मोठ्या मालकासनी आबाद ठेंगणं झालंय। त्यांना तर वाटतच आहे का मावशी घरात परत येऊ नये म्हणून। यात नवीन काय मग सांग की? नवीन हेच आहे का तुमची बायको त्या चारूबाईसनी आणि मोठ्या मालकासनी हाताशी धरून आमचा सारखा पान उतारा करते, सारखं पाण्यात बघते आम्हाला। चंचुपात्र, अगं माणसं ओळखाय शिक ग बाळा, आणि माणसं ओळखायला येत नसतील तर तोंड तरी बंद ठेवीत जा। तू तर आई साहेबांची बहीण आहेस की ग, तुला बी माणसं ओळखाय जमीन त्याचं कसं आहे ना अधिपती, ताई नाही म्हणताना आमासनी कुणी जमीतच धरत नाही हो। आणि कवा कवा असं वाटतंय का आमचं कुणी बी उरलं नाही। या असल्या काहीतरी गोष्टी तुम्ही मनात ठेवताय, म्हणताना तुम्हाला तुमचं कुणी वाटत नाही, एकटं पडल्यावर वाटतंय। या गोष्टी डोसक्यातनं काढून चला घरला चला। हे चल, मी घरी येईन, पण माझी एक गोष्ट आहे ती तुम्हाला ऐकायला लागल। काय? तुम्ही का नाही तुमच्या बायकोला पहिलं सांगा का ते चारूबाई आणि मोठ्या मालकांच्या संसारात पडू नका, त्यासनी एकत्र करायला जाऊ नकस। अहो ते वेगळंच व्हायलंय समजा, म्हणजे त्यांचं ते दोघं बघून घेतील की। चंचीची आई शोभतीच बघ तू, तुला काय वाटतं मी अजून सांगितलं नसेल? कवाच काय सांगितलं मी मास्तरीन बाईसनी त्यांच्या दोघांच्यात पडू नका आणि आम्हाला बी घेऊ नका म्हणून। तरी मी ती पडतीच की हो त्यांच्यात, कारण त्यासनी एवढंच वाटतं की घर एकोप्यानं राहावं, घराचं भलं व्हावं बस। हे घराचं भलं करायच्या नादात फक्त मोठे मालक आणि चारूबाई यांचंच भलं होणार असं न व्हायला। त्याच्यामुळे अधिपती तुम्ही बी त्यांच्यावर लक्ष ठेवा, कारण या समध्यामुळे का नाही ताईचं या घरातलं स्थान हे धोक्यात न गयाला। मी जवळ जिवंत आहे का नाही तोपर्यंत आई साहेबांचं या घरातलं आणि सगळ्यांच्या मनातलं स्थान आबादितच राहणार, एवढं लक्षात ठेवा। आणि भुवनेश्वरी सूर्यवंशीचा पोरगा आहे मी, सगळ्यांवर नजर असते माझी, तुम्ही बी ध्यानात ठेवा। चला आता। हा तुम्ही वा की पुढं, आम्ही येतो। नक्की काय? होय अधिपती, आता तुम्ही एवढी चप्पल घालायला सा, येतो आम्ही। या या चंची ये, खा। हे घे। समधीकडे नजर आहे म्हणून त्याच्या नजर खालनं सूर्यवंशींचा वंश आपण कधीच संपू त्याला कळणार बी नाही। हा मम्मी तुझं डोसकं काय चालायला का आजकाल? पर घोड्यावर धावतय। वय करायलाच लागणार आहेत लवकरात लवकर हालचाली, नाहीतर आपल्या हातातून येळ निघून जाईल। मम्मी अगं बरोबर आहे तुझं, या घरातलं आपलं जे स्थान आहे ना ते आपल्यालाच भक्कम करायला लागणार आहे। आणि आज तुझी काय आयडिया केलीस मम्मी, एक नंबर। त्यांना ना आता आपला विचार करायलाच लागणार, आणि आपली जागा भक्कम होणार म्हणजे होणार। अजून नाही मम्मी, आता अजून काय करायचं बाकी राहिले? अधिपती तर फारच पाया पडायला तयार झालता तुझ्या, घरी चल म्हणून केवढं कन्व्हिन्स करत होता मम्मी। आणि त्या चारूबाईला आणि त्याच्या बापाला कोणालाच विचारत घेतलं नाही। तेच तर करायचं आहे चंची आपल्याला।
अगं त्यांचं साटलोट चालू आहे ना व तेच तर तोडायचं हाय. आणि सगळ्यात महत्वाचं हाय छंछे का अधिपतीला ह्याच गोष्टीची जाणीव करून द्यायची होती का तुझी आईसाहेब घरात नाही ह्याची फिकीर त्या तिघांना बी नाही. पण आपल्याला हाय. अगदी बरोबर. आता कसं बोललीस? ताई या घरात नाही म्हणून आपण सण साजरे करायला नाही म्हणालो आणि हे लोक काय म्हणाले का सण साजरा करायचा आणि ह्याची जाणीव करून द्यायची होती त्याला. आता अधिपतीच्या मनात ही ठिणगी पडली आहे. आता फक्त वाट बघायची का या ठिणगीचा भडका कधी उडतोय ती. आणि जर नाहीच उडाला भडका तर मग काय करायचं? हळूहळू आगीमध्ये त्याला वाटायचं. चल हो मास्तरीन बाई. हो तुम्ही कधी आलात? आत्ताच आलो. पाणी पाणी. एवढी कुणीकडे लागले तंद्री? नाही काही नाही. नाही खरंच काही नाही. सांगा की. म्हटलं ना काही नाही. कळलं सोडा मला कोणाचा विचार करत होता. कुणाचा? अजून कोणाचा? चारुलता मॅडमांच्या सूर्यवंशी त्या दोघांचाच. तुम्हाला कसं कळलं? आम्हाला नाही कळणार तर कुणाला कळणार? तुमचा स्वभाव आम्हाला चांगला माहित आहे मास्तरीन बाई. तुमच्या मनाचं वायरिंग कसं आहे ना ते आतून माहिती आहे आम्हाला सगळं. तुमचं कसं असतंय एखादा विषय डोसक्यात घेतला की तो सुटूस तर तुमच्या मनात तोच घोळत राहतो. मी बरोबर बोललो नाही तेवढं फक्त सांग. बरोबर ओळखलं तुम्ही. खरंच मी आईबाबांचाच विचार करत होते. बघा ना इतके दिवस झाले ताई घरात आल्या. अहो पण तुम्ही कशा लोकच त्यांचा विचार करताय? तसं नाही हो पण त्यांच्यातला जो ऑकवर्डनेस आहे ना तो बघून मला कसं तरीच होतं. मी किती प्रयत्न करते काय सांगू तुम्हाला. मला कळत नाही मी बाबांना कसं समजावू कोणत्या भाषेत समजावू. तुम्हाला माहितीये मी आता आईंना पाठवते त्यांच्या खोलीत चहा द्यायला आणि ते दोघं खोलीत असले की दुसऱ्या कोणी जाऊ नये म्हणून मी प्रयत्न करत असते. हे सगळं यासाठीच की त्यांनी एकमेकांशी बोलावं एकमेकांबरोबर वेळ घालवावा. तसं काहीच होत नाही. असलं काही करू नका. ऐका मला मान्य आहे तुमचा हेतू चांगलाच असतोय कायम. तुम्हाला वाटतंय की म्हणजे थोडक्यात माणसं जोडण्याचा प्रयत्न असतोय तुमचा. सगळ्यांनी आपलं गुण्यागोविंदानं राहावं आनंदानं राहावं म्हणून तुम्ही सगळं करताय. पण कसं आहे कधी कधी समोरचा माणूस कसा आहे त्याच्यावर बी आपलं वागणं ठरवायचं असते. म्हणजे तुम्ही ज्या माणसासाठी एवढे प्रयत्न करताय त्याला किंमत आहे का त्याची त्याचा विचार करा. असं का म्हणताय तुम्ही? कारण आम्ही आमच्या बाबाला चांगलं ओळखतो. त्या माणसाला बाईचं मन कवाच कळलं नाही. असं असतं तर आमच्या आईसाहेबांनी असं हाताला धरून घराबाहेर काढले नसतं. त्यांनी त्यांच्या उपकाराची परतफेड अशी केली नसती. तुम्ही नाही दगडावर डोसकं आपटून गेलाय बाकी काय नाही. तुमचं डोसकं फुटेल पण त्या दगडाला काय पाझर फोडायचं नाही. तुमचा बाप म्हणजे नुसता दगड आहे दगड. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.